नमस्कार, मी सायली स्वागत करते तुमचे डीके सायली किचनमध्ये। आज आपण चमचमीत असा अंडा तवा मसाला बनवणार आहोत, एकदम परफेक्ट स्ट्रीट स्टाईल पद्धतीने। एकदा तुम्ही खाऊन पहा, भन्नाट लागतो। बनवायला नेहमीप्रमाणे अगदी सोपी रेसिपी आहे। ब्रेड, चपाती, राईस सोबत हा तवा अंडा मसाला खायला अप्रतिम लागतो। कसे बनवायचे हे पाहूयात। जराही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। यासाठी आपण काही मोजके साहित्य घेतले आहे। हिरवं वाटण बनवायचे आहे। त्यासाठी 4 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचे काप, 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे। सर्व जिन्नस मिक्सरच्या जारमध्ये घेऊन थोडे पाणी घालून याचे वाटण बनवून घेतीये। हे पहा, असे हिरवं वाटण बनवून घेतले मी। सोबतच एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला, तसेच मध्यम आकाराचा एक कांदा देखील बारीक असा चिरून घेतला। टोमॅटो आणि कांदा एकदम बारीक आपल्याला चिरून घ्यायचा आहे। एवढे साहित्य तवा अंडा मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे। 4 अंडी मी इथे उकडून सोलून घेतली आहेत। याचे काप असे करून घ्यायचे आहेत। सर्व अंड्यांचे असे काप मी करून घेतले आहेत। आता पॅन मध्ये 3 टेबलस्पून तेल घेतला आहे। यामध्ये अंड्याचे काप मी तांबूस खरपूस रंगावर फ्राय करून घेणार आहे। सर्व अंड्यांचे काप असे तेलामध्ये फ्राय करण्यासाठी ठेवायचे आहेत। दोन्ही बाजूने तांबूस रंगावर फ्राय करून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिटांनंतर काप पलटी करून घ्यायचे आहेत। खूप मस्त लागते या प्रकारची अंड्याची भाजी। तुम्ही एकदा नक्की बनवून पहा। अगदी 4-5 मिनिटांमध्ये अंडी अशी फ्राय करून होतात। पहा किती सुरेख असे दिसत आहे, पाहूनच खावेसे वाटतील असे। आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपल्याला अंडी फ्राय करून घ्यायची आहेत। मस्त परफेक्ट असे फ्राय झाले आहे। अंड्यांचे काप फ्राय करून शिल्लक राहिलेले तेल भाजीसाठी मी वापरणार आहे। सर्वप्रथम कांदा खरपूस सोनेरी रंगावर चांगला परतून घेतीये। मीडियम टू हाय फ्लेम वरती कांदा परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये हिरवं वाटण घालतीये। हे देखील 2 ते 3 मिनिटे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। टोमॅटो देखील आता परतून घेणार आहे। सर्व जिन्नस तेल सुटेपर्यंत परतून मी घेतीये। तर पहा, मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। या स्टेजला यामध्ये मसाले घालायचे आहेत। 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून काळा तिखट भाजीचा मसाला, अर्धा टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून किचन किंग मसाला। असेल किचन किंग मसाला तर वापरा, नाही वापरला तरी काही हरकत नाही। सर्व जिन्नस एकत्र करत 2 मिनिटे परतून घेतीये। आता यामध्ये अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मसाल्यांसोबत एकजीव असं करून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटे मसाला छान शिजू द्यायचा आहे। यानंतर वरून आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे चमच्याने असे मिक्स करून घ्यायचे आहे। आता यावरती कसुरी मेथी घालायची आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर पहा, मस्त मसाला तयार झाला आहे। यामध्ये घालतीये फ्राय करून घेतलेले अंड्याचे काप। रंग पहा, सुरेख आला आहे। मस्त दिसतोय तवा अंडा मसाला। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि सर्व अंड्यांचे काप मसाल्यांमध्ये हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत। सुगंध मस्त दरवळतोय। पहा, अंडा मसाला सुरेख बनून तयार आहे। चला तर मग तुम्ही कधी बनवताय अशा प्रकारचा स्ट्रीट स्टाईल पद्धतीने अंडा तवा मसाला? तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून पहा तवा अंडा मसाला। अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवला आहे। तर नक्की बनवून पहा आणि तुम्ही बनवलेल्या रेसिपीचे फोटो जरूर शेअर करा। मी बनवलेला तवा अंडा मसाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। सर्वात महत्त्वाचं, अशाच मस्त खमंग परफेक्ट रेसिपींसाठी डीके सायली किचनला सबस्क्राईब करा।
हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.